गुणरयणभूषणोदय जीवस्य परिवर्तनोच्छम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य। जय बोलो परम पूज्य चात्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमणि महाराज की जय। बोलो परम पूज्य आचार्य प्रेक्षक सुंदर सागर जी महाराज की जय। बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य स्वीय सागर जी महाराज की जय। भव्य मार्गना चालले होते आपले काल। भव्य ची व्याख्या काय केली? पदाला प्राप्त करू करणे योग्य आहे। दोन पण योग्यता ज्याच्यामध्ये आहे आणि जो होणार आहे। आणि अभव्य कोणाला म्हणायचं कविता? होणार पण नाही योग्यता पण नाही, त्याला काय म्हणायचं? अभव्य। मग भव्य अभव्य कसं ओळखायचं? एक तर केवली गम्य आहे, सूक्ष्म रूपाने बघितलं तर हे सगळ्या गोष्टी केवली गम्य, आणि स्थूल रूपाने आपण अनुमान करू शकतो। की सांगितलं आचार्यांनी हे दिले, हिंट दिले त्याची। कुणाला भव्य म्हणायचं तर पद्मनदी पंचशीतिकामध्ये सांगितले ना, तत्प्रति प्रीती चित्तेन येन वार्तापि श्रुतम निश्चितं स भवेत् भव्य भावे निर्वाण भाषणम। तत्प्रति म्हणजे त्या आत्म्याच्या प्रती, प्रीती चित्तेन प्रीती चित्तानं, हे शास्त्र कसं ऐकायला येतं? या म्हणून ऐकायला आलं तर ते भव्य नाही समजायचं। आणि जे भव्य कोण आहे हे ओळखायचं असतं, म्हणजे तो आपल्याला, आपण भव्य आहोत कशावर ओळखायचं? म्हणजे आपल्याला आवडत असेल शास्त्र, आपण स्वतः म्हणजे प्रीती चित्तानं ऐकत असू तर निश्चितपणे तो काय आहे? भव्य आहे। आणि भावी निर्वाण भाजन, पुढं यमन मोक्षाला प्राप्त होणार आहे। म्हणून आपण भव्यच आहोत असं समजायचं। मी अभव्य असलो तर असं विचार करायचं नाही, मी भव्यच आहे। आणि हे सुद्धा भव्य अभव्य काय सांगितले, हे पर्याय आहे। वास्तविक आत्मा तर भव्य असू दे किंवा भव्य असो, सगळ्यांच्या मध्ये कारण परमात्मा समान आहे। अभव्य जीवांची संख्या किती सांगितली? कोण होतं? तुम्ही काल होते ना? आले होते, उशीर आला होता। इकडे कोण आलं तर काय सांगा? भव्य जीव किती आहेत संख्या? ते जीव कोण किती सांगितले? भव्य जीव किती आहेत तर संसार राशीतून अभव्य राशी वजा करायची। आणि अभव्य जीवांची संख्या किती आहे? जगने युक्तानंत प्रमाण एवढे अभव्य राशी आहे। आणि ती संसार राशीतून वजा केली की राहिलेले सगळे म्हणजे भव्य जीवांचे बहुभाग भव्य जीव आहेत। एक अनंत भाग जो आहे तो फक्त अभव्य जीव आहे। आता पुढं ह्या भव्य मार्गणीमध्ये 5 परिवर्तनाचं स्वरूप सांगितलेलं आहे। त्यातलं म्हणजे खूप अत्यंत महत्वाचं आहे। काय पुन्हा पुन्हा ऐकतो आपण, किती वेळा आपण परिवर्तन केले, असंख्यात पुद्गल परिवर्तन किंवा सम्यक्त्व झालं तर त्याचा अर्थ पुद्गल परिवर्तन काळच राहतो। सारखं एक पुद्गल परिवर्तनाचं नाव ऐकतो ना आपण, मग कशाला म्हणायचं, किती काळ आहे त्याचं, ते सगळं इथं विस्ताराने सांगितलंय। 5 परिवर्तनाचं स्वरूप। तर कुठले 5 परिवर्तन सांगितले? हे 5 आपले चालू आहेत की नाही? 5 परिवर्तन चालू आहे आतापर्यंत। कुठलं पण एक सम्यक्त्व झालं तर द्रव्य परिवर्तन पण पूर्ण होणार नाही। 5 परिवर्तन चालू आहेत, परंतु सगळे अपूर्णच राहणार आहेत आताचे परिवर्तन। तर यातलं पहिलं द्रव्य परिवर्तन आहे। त्या द्रव्य परिवर्तनाचे 2 भेद केले, कर्म आणि नो कर्म। कर्म द्रव्य परिवर्तन आणि नो कर्म द्रव्य परिवर्तन। कुठे तर परिवर्तन नो कर्म आणि कर्म। नो कर्म द्रव्य परिवर्तन आणि कर्म द्रव्य परिवर्तन कशाला म्हणायचं? तर पहिला
पहिल्यांदा नो कर्म परिवर्तन बघू की नो कर्म म्हणजे काय करायचं, कशाला म्हणायचं नो कर्म? औदारिक, वैक्रिक आणि आहारक शरीरासाठी जे आपण आहार वर्गणा ग्रहण करतो त्याला म्हटले नो कर्म, म्हणजे ह्या 3 शरीराला नो कर्म म्हटलेले आहे. आणि त्या शरीरासाठी जे आपण वर्गणा ग्रहण करतो त्या नो कर्म वर्गणा आपण ग्रहण करणं त्यालाच आहारक म्हणतात ना. नो कर्म वर्गणांचं ग्रहण होणं ह्यालाच आहारक म्हटलेलं आहे. तर त्या म्हणजे आता कुठून तर एक चालू करायला पाहिजे परिवर्तन, कारण काय अनादी काळापासून चाललेलं आहे, त्यामुळे कुठून सुरुवात आणि कुठे एंड नाही. कुठल्या तर विवक्षित एका समयामध्ये आता वर्तमानचा समय समजा ह्या वेळेला पण आपली नो कर्म वर्गणा ग्रहण करणं सुरू आहे. तर त्या विवक्षित एका समयामध्ये कशाच्या द्वारे ग्रहण करतो आपण? योगाच्या द्वारे ग्रहण करतो. मग योगाचे पण किती भेद आहेत? असंख्यात भेद आहेत. जगश्रेणीचे असंख्यात भाग, असंख्यात भाग एवढे योगाचे भेद आहेत. मग ज्या योगाच्या द्वारे कधी जगन होईल, कधी मध्यम होईल, कधी उत्कृष्ट होईल. आता मी वर्तमान कुठल्या तरी विवक्षित समयामध्ये एका कुठल्या तरी योगाच्या द्वारे जगन्य किंवा मध्यम किंवा उत्कृष्ट कुठल्या पण योगाच्या द्वारे ती नो कर्म वर्गणा आपण ग्रहण केली. त्या नो कर्म वर्गणेमध्ये पण अनंत अनंत परमाणू असतात. प्रत्येक समयाला आपण ग्रहण करतो त्याच्यामध्ये अभव राशीहून अनंत पट आणि सिद्ध राशीचा अनंतावा भाग एवढे कर्म परमाणू, हे नो कर्म परमाणू प्रत्येक समयाला हा जीव ग्रहण करतो. मग ते जे आपण ग्रहण केले ते जे नो कर्म आहेत, आहार वर्गणा आहेत, त्याचा जसा स्पर्श, त्यामध्ये 4 गुण असणार, स्पर्श रस गंध वर्ण. तर जशा प्रकारच्या स्पर्श रूपाने ते परिणमित झालेले आहेत, जशा प्रकारच्या रस रूपानं, जशा प्रकारचा गंध, जशा प्रकारचा, कारण त्यांच्यामध्ये सगळे असतात स्पर्शाचे जे भेद आहेत, रसाचे 5 भेद, त्यापैकी गोड आंबट तिखट गरट सगळे त्याच्यामध्ये प्रकार असणार आहेत. ते सूक्ष्म असल्यामुळे आपल्याला दिसत नाही. गंध पण असणार आहे त्याच्यामध्ये, वर्ण पण असणार आहे. तर जशा प्रकारच्या स्पर्श रस गंध वर्ण भावानं ते परिणत आहेत, आपण ज्याला ग्रहण केले ते परमाणू ग्रहण केले. आता ग्रहण केल्यानंतर काय होतंय, आपण आता प्रत्येक समयाला आहार वर्गणा ग्रहण करतो. मग त्याचं काय होतंय, त्यानंतर ते आपल्या मूळ जे शरीर असते त्याच्यामध्ये येऊन मिसळतात, ते शारीरिक परिणमतात आणि दुसऱ्या समयापासून लगेच त्यातला एक एक निषेध फिरत जातो. जन्माच्या समय आपण एक आहार वर्गणा ग्रहण केली, दुसऱ्या समयापासून त्यातले थोडे थोडे परमाणू फिरत जाणार. ते कुठपर्यंत फिरणार? आयुष्याच्या शेवटपर्यंत. पुन्हा दुसऱ्या समयात ग्रहण करणार नवीन, त्यातलं पण तिसऱ्या समयापासून खेळत जाणार. असं प्रत्येक समयाला एक एक आहार वर्गणा आपण ग्रहण करतो आणि त्यातला एक एक निषेध प्रत्येक समयाला काय होत जातो? निर्जरा होत जातो. मग हे जे आम्ही ग्रहण केले त्यातले पण परमाणू दुसऱ्या समयापासून फिरणं सुरू झालं. विशिष्ट एका समयात आम्ही जे ग्रहण केले होते ते, मग ते झडप गेले आणि पुन्हा काय होणार, ते परमाणू दुसरे परमाणू पुढे पुढे ग्रहण करत गेलो. ते ग्रहण करण्याच्या आता सिरियल बघायचे आपल्याला. अगृहीत वर्गणांना ग्रहण केलं, गृहीत वर्गणांना ग्रहण केलं, मिश्र वर्गणांना ग्रहण केलं. अगृहीत म्हणजे काय, पूर्वी कधीही ग्रहण केले नाहीत अशा वर्गणांना आपण हा जीव ग्रहण करतो. कधी पूर्वी जे आपण ग्रहण केलेले होते त्या गृहीत वर्गणांना पण ग्रहण करतो. ते गृहीत होते, पुन्हा ते नो कर्माचे पुन्हा ते हे रूप झाले, वर्गणा रूप झाले आणि पुन्हा ते आपल्या ग्रहणामध्ये आले. असं होते. आपण जे सोडली वस्तू तीच पुन्हा आपण ग्रहण केली. जसे नो कर्म वर्गणा घेतल्या, सोडल्या, पुन्हा त्या ग्रहण केल्या की त्याला म्हणायचं गृहीत वर्गणा. आणि काही मिश्र वर्गणा. मिश्र मध्ये काय असणार, दोन्ही मिक्स, काही थोडे परमाणू गृहीत आहेत आणि काही थोडे परमाणू अगृहीत आहेत, त्याला काय म्हणायचं, मिश्र. ते लक्षात आलं का? गृहीत, अगृहीत आणि मिश्र. म्हणजे कधी हा जो ग्रहण केलेल्या सगळ्या पूर्णच्या पूर्ण ग्रहण केलेल्याच्या पूर्ण त्यातलं ग्रहण करतो. काही वेळेला एक पण ग्रहण केलेला असणार नाही, सगळ्या कशा असणार, अगृहीतच असणार, ग्रहण न केलेलाच असणार.
आणि काही वेळेला काय सर त्या मिश्र म्हणजे त्यात काही थोडे ग्रहण केलेले आणि थोडे न ग्रहण केलेले असे मिश्र पण परमाणू ग्रहण करणार. तर हे तिन्ही प्रकारचं ग्रहण हा जीव करतो. आता प्रश्न तुम्हाला उत्पन्न झाला की माहित नाही. अगृहीत वर्गणा आहेत का जगामध्ये? आपण काय म्हणतो की अनंत वेळा सगळे बुद्धल आपण ग्रहण करून चुकलेला आहे, सगळं आपलं उच्चिष्टच आहे म्हणतो का नाही? ती स्थूल प्ररूपण आहे. जगामध्ये अजून इतके परमाणू आहेत की अजून ते आपण ग्रहण केलेले नाही. कारण का त्याला हे दिलं, युक्ती दिली. किती आहे गृहीत? किती आहे? किती आहेत सांगा गृहीत? किती असतात गृहीत वर्गणा? तर सर्व जीवराशी आणि गुणिले अतीत काळ. अतीत काळाला सर्व जीवराशी, कारण प्रत्येक जीव एक एक वर्गणांना प्रत्येक समयामध्ये ग्रहण करणार. आणि असा काळ किती गेला? अतीत काळ अनंत काळ गेलेला आहे. परंतु अतीत काळ छोटा आहे, भविष्य काळ मोठा आहे अनंतामध्ये सुद्धा. तर त्या अतीत काळाच्या समयांना सगळ्या जीवराशींना आपण गुणलं तर जेवढं प्रमाण येईल ते गृहीत परमाणूंचं आहे, तेवढ्या गृहीत वर्गणा आहेत. मग एकूण आहेत किती पुद्गल वर्गणा? तर जीवराशीपेक्षा किती आहे? अनंत वर्गस्थान पुढे गेल्यानंतर जे प्रमाण आहे ते पुद्गल राशी आहे. पुद्गलाची संख्या, पुद्गल परमाणूंची संख्या. जीवराशीचा एकदा वर्ग करायचा, पुन्हा त्याचा वर्ग करायचा. वर्ग म्हणजे काय तर स्क्वेअर. पुन्हा त्याचा वर्ग करायचा, पुन्हा त्याचा वर्ग करायचा. असं किती वेळा वर्ग करायचा? अनंत वेळा. जीवराशीचा अनंत वेळा वर्ग केल्यानंतर जे प्रमाण येते तेवढे पुद्गलांचं राशी आहे, तेवढे पुद्गल वर्गणा आहेत. मग इथं फक्त किती राहिले गृहीत? सर्व जीवराशीने अतीत काळ छोटाच आहे ना, जीवराशीपेक्षा खूप छोटा आहे. आणि आपण जीवराशीचा वर्ग 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 करत गेलो तेवढ्या पुद्गल वर्गणा, म्हणजे अजून ग्रहण न केलेल्या सुद्धा अशा अगृहीत वर्गणा भरपूर आहेत. त्यामुळं जीवराशीच्या अनंत वेळा वर्ग केल्यानंतर पुद्गल राशी येते ना. आणि एकूण गृहीत वर्गणा किती आहेत? सर्व जीवराशी गुणिले अतीत काळ. जीवराशी गुणिले जीवराशी पण नाही, तर अतीत काळ हा छोटा आहे ना जीवराशीपेक्षा. मग सर्व जीवराशीला अतीत काळानं गुणलं तेवढ्या गृहीत वर्गणेचं प्रमाण आलं. आणि एकूण पुद्गल वर्गणा किती आहे? जीवराशी गुणिले जीवराशी गुणिले जीवराशी गुणिले जीवराशी असं किती वेळा करायचं? अनंत वेळा करायचं. तेवढे पुद्गलांची संख्या आहे. आपण सामान्य म्हणतो की पुद्गल किती आहे? जीवापेक्षा अनंत पट आहे. परंतु किती अनंत पट आहे? अनंत वेळा वर्ग करायचा जीवाचा, त्यावेळेला पुद्गल राशी येते. तर म्हणून काय करायचं? अगृहीत वर्गणा आहेत का तेवढ्या? ह्या गृहीत वर्गणा अगृहीत वर्गणा आणि बाकी राहिलेल्या अगृहीत, म्हणजे भूभाग अगृहीत झाले ना, एक भाग गृहीत झाले आणि बाकी सगळ्या भूभाग गृहीतच झाले की वर्गणा. म्हणजे असा प्रश्न येतो ना की सगळ्या ग्रहण केलं त्या जीवानं, मग अजून अगृहीत कुठून आले? तर अगृहीत वर्गणा सुद्धा पुष्कळ आहेत. मग ह्या पुद्गल परिवर्तन, एक पहिल्यांदा फक्त पुद्गल परिवर्तन कधी संपते ते सामान्य बघू, मग त्याचं हे कसं लावायचं ते बघू. मग एका विवक्षित समयामध्ये एका जीवाने ज्या योगाच्या द्वारे जशा प्रकारच्या कशारूप परिणामानं त्या जशा प्रकारच्या नोकर्म वर्गणांना त्याने काय केलं, म्हणजे जशा प्रकारच्या म्हणजे स्पर्श रस गंध वर्णयुक्त, जशा त्यांचा पण वर्ण बदलत असतो, गंध रस बदलत असतो वर्गणांचं पण. सगळ्या प्रकारचे वर्ण गंध रस त्याच्यामध्ये असतात. तर जशा प्रकारच्या भावाला प्राप्त झालेले नोकर्म वर्गण आम्ही ग्रहण केल्या, मग त्या आता दुसऱ्या समयापासून त्याची निर्जरा होऊ लागली. त्यातला एक एक निषेध जडून गेला आणि काही काळानंतर सगळे झडून जाणार. जे आता आम्ही विवक्षित समयात आपण ग्रहण केलेले होते ते सगळे झडून गेले. आणि असं खूप वेळ गेला, अनंत काळ जातो मध्ये. मग पुन्हा कुठल्या एका समयामध्ये त्या समयात जे ग्रहण केले होते ना त्याच वर्गणा, त्याच पाहिजेत, तेच परमाणू पाहिजेत. ते सगळे काय काय जळून गेले असतील, राख होऊन गेले असतील, हवेमध्ये उडून गेले,
शरीरात निघून गेले ना हे वर्गण. आणि ह्या विवक्षित समाज मी जेवढे ग्रहण केले होते तेच पुद्गल वर्गणा तशाच प्रकारच्या स्पर्श रस गंध वर्णानं परिणमलेले आणि त्याच जीवाच्या द्वारे त्याच प्रकारच्या योगानं ग्रहण केले. असं ज्या वेळेला होईल त्यावेळेला ते एक पुद्गल परिवर्तन पूर्ण होणार. आणि त्या एक पुद्गल परिवर्तनाच्या मध्ये काय काय होतंय, किती प्रकारचे ते वर्गणानं तो ग्रहण करतो जीव, त्यावेळेला ते पुद्गल परिवर्तन पूर्ण होतंय. त्याची सिरियल सांगतात तिथं. तर 3 प्रकार बघितले आपण, गृहीत, अगृहीत आणि मिश्र. तर कोणत्या प्रकारानं ते पूर्ण होईल, कधी होईल तसं पुन्हा ते वर्गणा येतील असं, तर मध्ये पुष्कळ मोठा आनंद काळ झाला पाहिजे. त्याला दृष्टांत सांगतात ना, जसं आपण नदीमध्ये 2 लाकडं सोडली, एक पूर्व आणि एक पश्चिम कडे. आता ती लाकडं दोन्ही पण एकत्र येणं जसं ते तर अजून होईल, परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा हे काय आहे, दुर्लभ आहे असं होणं लवकर होणार नाही. त्यासाठी अनंत काळ मध्ये जातो. एकेका परिवर्तनाचा काळ किती आहे, अनंत आहे. आता तो कसा आहे लक्षात येईल तुम्हाला. आपण एक उदाहरण दिलं होतं नोटांचं भांडण, त्या सिरियलचं नंबरचाच मोठा. मी दिलं नव्हतं, कोणतं दुसरे आले असं त्याच वेळेला कोणीतरी दिलं होतं वाटतं हे शिकवतानाच. विकासबाई नव्हते, दुसरे कोणतरी दिलं होतं ते. त्या नंबरचे नोटाचे बंडल असतात ना, एक बंडल आहे, मग त्याच्यामध्ये ते आहे, मग ते बंडल सगळं वाटलं गेला, सगळे पैसे. आता पुन्हा त्याच सिरियलच्या नोटा पुन्हा तशाच प्रकारचा बंडल यायला, ते कठीण आहे ना, तसं हे सांगितलं. तर इथं मध्यंतरी मग ज्यावेळेला ते विवक्षित वर्गणा ग्रहण करून सोडल्या, तर मध्यंतरी तो जीव काय काय कसं वर्गणांना ग्रहण करतो, तर त्याचे 4 प्रकारचे सिरियल सांगितलेले आहेत. तर पहिल्यांदा हे पूर्ण झाल्यानंतर ते परिवर्तन पूर्ण होणार. पहिल्यांदा अगृहीत वर्गणांना अनंत वेळा ग्रहण करतो. त्याच्यानंतर एक वेळेला जसं आपण ते षटस्थानवृत्ती करतो ना, त्या पद्धतीनं हे करायचं. षटस्थानवृत्तीचा अनंत भागवृत्ती झाल्यावर एकदा संख्या भागवृत्ती तसं. इथं अगृहीत पहिल्यांदा घ्यायची सिरियल. अगृहीत किती वेळा ग्रहण करणार, अनंत वेळा. आणि त्याच्यानंतर मग एकदा कशाचं ग्रहण होणार, अगृहीत, मिश्र आणि गृहीत असे 3. म्हणजे कसं सिरियल बघा, अनंताची संख्या आपण 2 मानायची. अनंत म्हणजे किती, 2. तर आणि ह्याचं तिन्हीचं चिन्ह आहे. अगृहीताचं चिन्ह 0, मिश्राचं चिन्ह हंसपद आणि गृहीताचं चिन्ह 1. म्हणजे 0 लिहिलं की समजायचं अगृहीत, मिश्र असं चिन्ह लिहिलं की समजायचं मिश्र, आणि 1 लिहिलेलं असेल तर काय समजायचं, गृहीत. तर हा जीव त्या एका विवक्षित समाजातल्या परमाणूंना ग्रहण केल्यानंतर अनंत वेळा अगृहीतांना ग्रहण करणार. म्हणून त्याला 2 वेळा अनंत म्हणजे काय लिहायचं, 2 0. हे अनंत वेळा ग्रहण केलं, एकदा, 2दा, 3दा, 4दा. मग अनंत वेळा ग्रहण करायला किती समय लागतील, किती समय लागणार, अनंत समय लागणार ना. प्रत्येक एका समयात एक वेळा ग्रहण करणार, एकच ग्रहण करणार वर्गणा. तर अशा अनंत अगृहीत वर्गणांना ग्रहण करायला किती काळ जाणार शोभा की, म्हणजे नुसते एवढे संपवायला अनंत काळ लागणार. मग कशाला ग्रहण करणार, मिश्राला ग्रहण करणार एकदा. पुन्हा अनंत वेळा अगृहीतांना ग्रहण करणार, मग दुसऱ्यांदा मिश्राला ग्रहण करणार. पुन्हा अनंत वेळा अगृहीताचं ग्रहण, मग 1 वेळा मिश्राचं ग्रहण, मिश्र वर्गणांचं ग्रहण. दिसत नाही का तुम्हाला ह्याच्यामध्ये, दिसते का फळाचं, थोडंसं वर करू का, वर लिहू का. तर अनंत वेळा अगृहीताला ग्रहण करून एकदा मिश्राला ग्रहण करणार. मग असं अनंत वेळा मिश्राचं ग्रहण झाल्यानंतर
मग पुन्हा अनंत वेळेला अगृहिताला ग्रहण करून मग कशाला ग्रहण करणार? गृहीताला ग्रहण करणार. मग पुन्हा एकदा अनंत वेळा अगृहिताचं ग्रहण, मग एकदा मिश्राचं ग्रहण. अगृहिताचं मिश्र म्हणतात गृहीताचं ग्रहण एक वेळांचे गृहीत. मग असं गृहीताचं ग्रहण किती वेळा होणार? असं आता हे एकदा गृहीताचं ग्रहण व्हायला हे अनंत वेळा, मग हे एकदा, पुन्हा हे अनंत वेळा, पुन्हा दुसऱ्यांदा. असा मिश्र किती वेळा झाला? अनंत वेळा. मग अनंत वेळा आपण अगृहिताला ग्रहण केल्यावर मग एकदा गृहीताचं ग्रहण झालं. आता दुसऱ्यांदा गृहीताचं ग्रहण करायला एवढेच पुन्हा जायचं. अनंतानंतर अगृहिताचं ग्रहण, एकदा मिश्राचं ग्रहण, अनंतानंतर अगृहिताचं, एकदा मिश्राचं, पुन्हा दुसऱ्यांदा हे गृहीताचं ग्रहण. असं गृहीताचं ग्रहण पण किती वेळा करणार? अनंत वेळा. पुन्हा ही अशी एकदा आणि दुसऱ्यांदा म्हटलं की अनंत वेळा झाले. मग हे दुसऱ्यांदा आणि दुसऱ्यांदा म्हटलं की इथं ते पण अनंत वेळा झाले. आता तुम्ही म्हणाल की असाच होते का क्रम? असाच क्रम येणार का आपला? याच्या मध्ये मध्ये पण गृहीत अनंत वेळा ग्रहण करायच्या मध्ये मध्ये पण गृहीताचं ग्रहण होणार, परंतु ते पकडायचं नाही. अगृहीत अनंत वेळा ज्यावेळेला होईल त्याच वेळेलाच जे गृहीत आहे ते मिश्र आहे ते धरायचं, आणि मध्ये मध्ये गृहीत आणि मिश्राचं ग्रहण केलेलं असेल ते मोजणी धरायचं नाही, परंतु त्याचा काळ मोजणीत येणार. काल तेवढा लंबावणार ना, म्हणून कुणाकुणाचं लवकर पूर्ण होते, कुणाकुणाचं उशिरा पूर्ण होते. म्हणून भूतगल परिवर्तनाचे दोन प्रकारचे काळ येतील, जगन्य आणि उत्कृष्ट. जगन्यापेक्षा उत्कृष्ट आनंद पट आहे. मग असं पुन्हा अगृहीताचं ग्रहण आणि एकदा गृहीताचं ग्रहण, म्हणजे ह्याच्या मध्ये मध्ये ही सिरियल सांगितली ही पूर्ण व्हायला पाहिजे. ह्याच्या मध्ये मध्ये गृहीतांचं मिश्राचं कसं पण असं विपरीत रूपाने पण ग्रहण होईल, परंतु ते पकडायचं नाही. अनंत वेळा गृहीताचं ग्रहण झाल्यावर जे मिश्राचं एकदा ग्रहण होईल तेच धरायचं. मग पुन्हा अनंत वेळा अगृहीताला मोजायचं, ते झाल्यानंतरच मग दुसऱ्या वेळेला मिश्र पकडायचं. असं केल्यानंतर मिश्राचं अनंत वेळा होईल, त्याच वेळेला गृहीत मध्ये वेळा किती वेळा ग्रहण करायचं, परंतु ते धरायचं नाही. पुन्हा अनंत वेळा अगृहीताचं ग्रहण झाल्यावरच काय होणार? गृहीताचं पहिला ग्रहण धरणार. असं गृहीताचं पण ग्रहण किती वेळा व्हायला पाहिजे? अनंत वेळा व्हायला पाहिजे. तर त्याला एक सिरियल झाली. आता दुसरी सिरियल आता पुढे अजून घ्यायचंय ते. हे झालं की नाही? सांगणार आहे अजून. परिवर्तनाचे दोन प्रकार सांगितले. आता आपल्याला अल्पभूत घेणार आपण त्या गृहीत आणि गृहीत आणि मिश्राच्या काळाचं. त्याला जगण्यापेक्षा उत्कृष्ट जे ते अनंत पट आहे ते आता येणार आहे अजून अल्पभूत. आता दुसरं परिवर्तन कसं होणार? तर हे पूर्ण झाल्यानंतर मग आता मिश्राचं अनंत वेळा ग्रहण होणार. हे अगृहीत मिश्र आणि गृहीत आहे ना, आता बदलायचं. त्याला काय करायचं? मिश्र, अगृहीत आणि गृहीत हे 1 नंबर येणार, हे 2 नंबर आणि मग हे 3 नंबर येणार. मिश्राचं अनंत वेळा ग्रहण, मग एक वेळेला अगृहीताचं ग्रहण, पुन्हा मिश्राचं अनंत वेळा ग्रहण, मग एक वेळा अनंताचं ग्रहण, हे अगृहीताचं ग्रहण असं होणार. मग पुन्हा हे अगृहीत अनंत वेळा होतील, असं मध्ये मध्ये मिश्र घेऊन मग अगृहीत असं अनंत वेळा होईल अगृहीताचं ग्रहण. त्यावेळेला पुन्हा मिश्राचं अनंत वेळा ग्रहण होईल आणि मग गृहीताचं ग्रहण. आता हे एक एक संपवायलाच अनंत काळ जातं. हे सगळं संपवायला किती अनंत काळ जाईल बघ. आणि आपण अनंत 2 मानून दिले, आनंद मानून बघितलं तर किती होणार. पुन्हा अगृहीताचं अनंत वेळा ग्रहण, मग एकदा अगृहीताचं, पुन्हा मिश्राचं अनंत वेळा ग्रहण, अगृहीताचं, पुन्हा मिश्राचं अनंत वेळा ग्रहण आणि दुसऱ्यांदा म्हणजे हे अनंत वेळा झालं असं समजायचं. हे असे सिरियल होणार. तेव्हा एक द्रव्य परिवर्तन पूर्ण अजून पूर्ण झालं नाही. परिवर्तनाचा काळ पण किती मोठा आहे लक्षात येईल तुम्हाला. पुन्हा आता तिसरी सिरियल मिश्र
पण आता मिश्र आणि हे 2 नंबरला घ्यायचं. गृहीत 2 नंबर आणि अगृहीत 3 नंबर. पहिला अगृहीत मिश्र गृहीत, मग मिश्र अगृहीत गृहीत, आता मिश्र गृहीत अगृहीत. असं ते लिहिणार. तुमच्याकडे नोट्स असेल तर त्याचं सगळं लिहिलेलं आहे. मिश्र अनंत वेळा, अगृहीत 1 वेळा, पुन्हा मिश्र अनंत वेळा, गृहीत दुसऱ्या वेळा, असं अनंत वेळा गृहीताचा गृहीत त्यावेळेला, पुन्हा मिश्राचा अनंत वेळा, मग एकदा अगृहीताचं ग्रहण 1 वेळा. हे असं एकदा झालं. आणि असं एकदा जसं झालं जेवढे सिरियल केल्यावर तेवढेच दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा असे अनंत वेळेला त्याचं अगृहीताचं ग्रहण होईल. मिश्र मिश्र गृहीत, पुन्हा मिश्र मिश्र गृहीत, पुन्हा मिश्र मिश्र अगृहीत, असं 3 तिसरे पूर्ण झाले. आता चौथा प्रकार काय होणार? आता पहिल्यांदा गृहीत, मग गृहीत मिश्र आणि अगृहीत. हे 1 नंबर घ्यायचं. मिश्र अगृहीत आणि मिश्र गृहीत. पहिला गृहीत मिश्र, गृहीत मिश्र आणि अगृहीत. गृहीत मिश्र, गृहीत आनंद वेळा ग्रहण करेल त्याला एकदा मिश्राचं ग्रहण करेल, पुन्हा गृहीताला आनंद वेळा ग्रहण करेल, गृहीताला आनंद वेळा ग्रहण करेल त्यावेळेला 1 वेळा मिश्राचं ग्रहण. असा मिश्राचं ग्रहण किती वेळा होणार? अनंत वेळा. पुन्हा गृहीताचा आनंद वेळा ग्रहण करेल त्यावेळेला मिश्र आनंद वेळा झाल्यानंतर पुन्हा गृहीताचं ग्रहण अनंत वेळा, त्याने एकदा अगृहीताचं ग्रहण. मिश्र हे गृहीत झाल्यावरती गृहीतच दोनदा कुठं? चौथ्याला तेच गृहीताचं अनंत वेळा ग्रहण त्याला एकदा मिश्राचं, गृहीताचं अनंत वेळा ग्रहण त्याला एकदा मिश्राचं. कसं करायचं? असंच हे ते ना, गृहीत मिश्र आणि अगृहीत. 1 1 पुन्हा मिश्र, 1 1 म्हणजे गृहीत आणि अधिक केलं ते मिश्र, पुन्हा गृहीताचा अनंत वेळा त्याला मिश्राचं दुसऱ्या वेळेला, असं मिश्राचं अनंत वेळा ग्रहण झालं, पुन्हा गृहीताचं अनंत वेळा ग्रहण, मग एकदा गृहीताचं ग्रहण. ही एक सिरियल तशीच पुन्हा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा अशी किती वेळा होणार? अनंत वेळा होणार. तर आता ही सिरियल कोणी लवकर पूर्ण करेल, कोणी उशिरा करेल. कुणाचे मध्ये हे असे आनंद वेळा लवकर लवकर करून होतील, कुणाचा थोडा वेळ लागणार. तर जगण्यापासून उत्कृष्टापर्यंत त्याचे पण आनंद भेद होणार. अशा प्रकारे हे ज्या वेळेला होईल हे झाल्यानंतरच परत त्या समयामध्ये नोकर्म वर्गणा, त्याच नोकर्म वर्गणा पाहिजे, त्यातला एक पण परमाणू दुसरा नको. त्या योग्य समयात केले होते. आता गृहीत मध्ये कसं आहे, अनेक समयात आपण ग्रहण केलेले मिश्र आलेले आहेत. ज्याला गृहीत वर्गणा तुम्ही म्हणाल ना, तेच गृहीत वर्गणा तर होऊन जायला की त्या गृहीत एका समयातल्या नाहीत, अनेक समयामध्ये आपण जे ग्रहण केलेलं होतं ना, त्यातल्या थोड्या थोड्या अशा मिळून त्या गृहीत झाल्या. आता तिथं पूर्ण होण्यासाठी काय व्हायला पाहिजे, त्या समयात ग्रहण केलेल्या त्याच पूर्णच्या पूर्ण तेवढेच परमाणू, त्याच स्पर्श रसगंध वर्ण भावानं परिणमलेले आणि त्याच योगाच्या द्वारे ग्रहण केलेले पुन्हा ज्यावेळेला ग्रहण होतील त्याला काय म्हणायचं, एक परिवर्तन पूर्ण झालं. हे सगळे 4 सिरियल पूर्ण व्हायला पाहिजेत आणि त्याच्यानंतरच होणार ते परमाणू ग्रहण होऊ शकतील. तर त्याला एक नो कर्म द्रव्य परिवर्तन म्हणणार. आणि त्यातला अर्धा काळ त्याला काय म्हणणार, अर्ध पुद्गल परिवर्तन काळ. ज्याला आपण म्हणतो सम्यक्त्व झाल्यानंतर त्याचा जास्तीत जास्त अर्ध पुद्गल परिवर्तन काळ राहतो, तर तो अर्ध पुद्गल परिवर्तन काळ सुद्धा अनंतानंत आहे, परंतु तो संपणार आहे. मोठाच काळ आहे, अनंत काळ आहे, मोठाच आहे. कारण तो किती वेळा ऐकेंद्रियात जातो, सम्यक्त्वातून चूक झालेला सुद्धा. मध्यम अनंत अनंत मध्ये सारखे येते. सगळे मध्यम अनंत. तर आता एक पुद्गल परिवर्तन याच्यामध्ये आता हे सांगितलं, काळ ह्यांचे सांगितले. मग याच्यामध्ये आपल्याला तुम्ही आता बघा, अगृहीत जास्त होतील की गृहीत जास्त होतील की मिश्र जास्त होतील.
सगळ्यात कमी ग्रहण कुणाचं होणार? अगृहिताचं. हे अगृहित जे ग्रहण आहेत ना त्याचे वार कमी येणार. म्हणजे अगृहित ग्रहणाचा काळ अनंत आहे तो सुद्धा, परंतु छोटा अनंत येणार सगळ्या बाकीच्या पेक्षा. सुद्धा वरचं अगृहित. आता याच्यामध्ये पण बघितलं ना बघा, हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 नंतर 17 18 19 20 20 वेळा झालं अगृहिताचं ग्रहण. परंतु त्याच्यापेक्षा मिश्राचं ग्रहण जे आहे ते त्याच्यापेक्षा जास्त वेळा झालं. मिश्राचं ग्रहण किती वेळा झालं? परंतु त्याची अनंत संख्या आहे ना त्यापेक्षा घ्यायचं आहे. हे एक आपण फक्त 2 मानले म्हणजे सारखं येणार नाही, ते अनंत आहेत ना, सारखे येणार नाही. तर अगृहिताचा ग्रहण काळ जो आहे, ग्रहण काळ तो सगळ्यात छोटा अनंत आहे. अनंतच आहे परंतु छोटा. अनंताची संतुष्टी काय आहे? ख. ख म्हणजे अनंत. त्याच्यापेक्षा मिश्राचा ग्रहण काळ, अगृहित ग्रहणापेक्षा मिश्र ह्याचे काळ कमी का आहेत त्याचं पण कारण सांगितलंय. अगृहिताचे ग्रहण काळ कमी वेळा अगृहिताचं ग्रहण का होतंय? तर ज्याच्यावर संस्कार नाहीत, कारण त्या परमाणूला पण सवय लागली पाहिजे आपली ग्रहण करण्याची. तर ज्याच्यावर संस्कार नाही, ज्या पुद्गलांवर द्रव्य क्षेत्र काल भावाचे संस्कार नष्ट झालेले आहेत ते पुद्गल फार वेळा ग्रहणामध्ये येत नाही. म्हणून अगृहित ग्रहणाचा काळ सगळ्यात कमी आहे आणि गृहीत ग्रहणाचा काळ सगळ्यात मोठा आहे. ते लवकर येणार. एकदा त्यांना झाले अवतारिक शरीरपण परिणाम देत, आता पुन्हा अवतारिक शरीरपण परिणाम आले, त्यांचे संस्कार नष्ट झालेले नाही. तर मिश्राचा ग्रहण काळ ह्याच्यापेक्षा अनंतपट आहे, जास्त आहे, मोठा आहे मिश्र ग्रहणाचा काळ. त्याच्यापेक्षा गृहीत ग्रहणाचा काळ जो आहे, ग्रहण केलेले ग्रहण करण्याचा काळ, तो ह्याच्यापेक्षा पण अनंतपट. तुम्ही असं पुढे लिहिलेले काळ तर अनंतपट लक्षात घ्यायचं. ख गुणिले ख गुणिले ख म्हणजे अनंत, ह्याच्यापेक्षा अनंतपट झाला. जगन्य गृहीत ग्रहण काळ. जगन्य गृहीत ग्रहण काळ. हा, जगन्य गृहीत ग्रहण काळाचे पण 2 भेद येतात. जगन्य आणि उत्कृष्ट. जगन्य कमीत कमी वेळा, किती वेळा गृहीत ग्रहणाचा काळ येईल त्याला म्हणायचं जगन्य गृहीत ग्रहण काळ. सांगितलं भाभी, परिवर्तन चालू आहे लक्षात ठेवा. जपला कॅलरी जास्त वाढलं परिवर्तन. गृहीत ग्रहणाचा काळ 2 घ्यायचे. जगन्य हा जगन्य घ्यायचा, कमीत कमी तो सुद्धा ह्या मिश्र ग्रहणापेक्षा मोठा आहे. आता कारण काय सांगितलं तुम्ही? अगृहीत आणि गृहीत कमी का आहेत? तर त्या परमाणूंच्या वर संस्कार नाही, द्रव्य क्षेत्र काल भावाचे संस्कार नाहीत, म्हणजे कमी वेळा ग्रहण होतात. आणि ज्याच्यावर संस्कार आहे ते लवकर ग्रहण होतात. आता ह्या जगन्य शब्द लावायचा आहे. जगन्य गृहीत ग्रहण, आता हे तिन्हीला मिसळलं की काय होणार? एक बद्दल परिवर्तन काळ होणार ना. तर ह्या जगन्य गृहीत ग्रहण काळामध्ये हे मिश्र ग्रहण आणि अगृहीत ग्रहण पण मिसळायचं, बेरीज करायची. तर काय म्हणतो? जगन्य पुद्गल परिवर्तनाचा काळ. एक पुद्गल परिवर्तनाचा जगन्य काळ. ते कोणी जीव लवकर संपवेल परिवर्तन, कोणी जास्त काळ लागेल. पण हे सगळं व्हायला कोणाला लवकर संपतील, कोणाला वेळ लागेल. आपण व्यवहारात पण बघतो ना. आता काहीतरी एखादा आपण करायला बसलो, शेंगा फोडायचे म्हणा किंवा दुसरं काहीतरी हे असेल काम, तुमची करंज्या करायला बसलो आणि काय, ज्यांना सवय असते ते पटापट करतात. ज्यांना सवय नसते ते तर त्यांना वेळ लागतो. त्यांचे जास्त होणार, कारण ज्यांनी कमी त्यांना संस्कार नाही त्यांचे कमी होणार. तसं हे अगृहीत ग्रहणाचा काय छोटा मोठा आहे. सगळ्या म्हणून तिन्हीचा म्हणून काय होणार? एक पुद्गल परिवर्तन काळ होणार. तर जगन्य पुद्गल परिवर्तन, हा जगन्य गृहीत ग्रहण काळ आणि जगन्य पुद्गल परिवर्तनाचा काळ तिन्हीचा मिळून तिघांची बेरीज केली आपण तर किती येणार ती? हा, म्हणजे जगन्य गृहीत ग्रहण काळ जो आहे ना, हा ह्याचा अनंतवा भाग मिसळायचा त्याच्यामध्ये.
त्याच्यात अनंतावा भाग ह्याच्यामध्ये मिसळायचा. अधिक त्याचा अनंतावा भाग म्हणजे ह्याला अनंताने भागायचं आणि ह्याच्यामध्ये मिसळायचं. मग मागं तुम्हाला युक्ती सांगितली होती, जेवढा भाग मिसळायचा असेल त्याच्यामध्ये एक अधिक करून गुणा करायचं. तर ह्याच्यामध्ये त्याने अनेक ह्याचा काळ कमी केला. आता ह्याच्यामध्ये आपण समच्छेद केला, त्याच्या होणार प्लस भागिले कुठली पण आपण अपूर्णांक संख्या असेल तर त्याचा छेद समान करून घेतो ना. तर छेद दोन्हीचा समान केला तिथं अनंत नाही तर खाली भागलं अनंताने आणि वर गुणलं अनंताने, जी आली संख्या. त्याच्यामध्ये समान संख्या काढून घ्यायची, ही समान संख्या दोन्हीमध्ये. तर अनंत 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 भागिले ख आणि ह्या अनंतामध्ये ह्याचा एक अधिक मिसळायचा म्हणजे दोन्हीची बेरीज झाली. म्हणून जेवढ्या वेळा भाग मिसळायचा असेल तर त्यानं भागायचं आणि एक अधिक त्यानं गुणायचं. 100 10 भाग मिसळायचा आहे तर 100ला 10 भागायचं आणि 11ने गुणायचं. तर त्याच्यामध्ये तो भाग मिसळला समजायचं. तर ह्या गृहीतग्रहण काळामध्ये अनंतावा भाग मिसळायचा आहे पण अनंतानं भागला आणि एक अधिक अनंतानं गुणलं, हे उत्तरच आलं. मी थोडक्यात गृहीतग्रहण जगन्य गृहीतग्रहण काळापेक्षा जगन्य पुद्गल परिवर्तनाचा काळ अनंतावा भाग अधिक आहे. म्हणून तिथे येणार तो ख ख ख प्लस 1. ह्याच्यामध्ये अनंतावा भाग करायचं मिसळायचा आहे तर अनंतानं भागायचं आणि एक अधिक अनंतानं गुणायचं, उत्तरच येते. आता जगन्य पुद्गल परिवर्तन काळापेक्षा उत्कृष्ट गृहीतग्रहण काळ, हे गृहीतग्रहण काळ दोन प्रकारचे सांगितले ना, जगन्य आणि उत्कृष्ट. तर उत्कृष्ट गृहीतग्रहणाचा काळ जो आहे तो ह्या जगन्य पुद्गल परिवर्तन तिन्ही मिळून जे होईल त्याच्यापेक्षा पण अनंतपट आहे. अनंत बाबा काय दिसते नाही, अनंतपटच. उत्कृष्ट गृहीतग्रहण काळ किती आहे? ह्या जगन्य पुद्गल परिवर्तनापेक्षा सुद्धा उत्कृष्ट गृहीतग्रहण काळ किती आहे? जगन्यमध्ये ख खच हा, त्याच्यामध्ये त्यांनी काय केले, खरे दोन ख काढून टाकले, हा. परावर्तन केले. म्हणजे ख ख आणि अधिक एक ख ते काढून टाकले. मग ह्यालाच काय करायचं, तर पुन्हा अनंतानं गुणायचं. कशाच्या काळाला? उत्कृष्ट गृहीतग्रहणाच्या काळाला. म्हणजे कुणाला कमी काळ लागेल गृहीतग्रहणाला, कुणाला जास्त. तर जो उत्कृष्ट काळ आहे तो त्याच्यापेक्षा पण अनंतपट आहे. आणि आता उत्कृष्ट पुद्गल परिवर्तनाचा काळ, हा उत्कृष्ट गृहीतग्रहण काळ आणि मिश्र आणि अगृहीत हे तिन्ही मिसळायचे. म्हणजे काय ना, उत्कृष्ट पुद्गल परिवर्तनाचा काळ. आणि आपले पण प्रत्येक पुद्गल परिवर्तन समान होणार नाही. कधी लवकर संपेल, कधी उशीर लागेल. लवकर म्हटलं तरी पण अनंत काळ जाणारच, परंतु त्या अनंत काळामध्येच लवकर आणि उशिरा करायचं. कारण त्या समयात ग्रहण केलेलं परत ग्रहण व्हायला किती काळ जाईल ते सांगता येत नाही. म्हणून उत्कृष्ट गृहीत पुद्गल परिवर्तनाचा काळ ह्याच्यापेक्षा किती आहे? अनंत बाबा, त्याचाच अनंत बाबा त्याच्यामध्ये मिसळायचा. म्हणून ख ख अधिक 1 म्हणजे अनंत अधिक 1 गुणिले अनंत भागिले अनंत आणि पुन्हा 1 अधिक अनंत. आणि मग पुन्हा त्याच्यामध्ये अनंत गेलं की अनंत गुणिले 1 अधिक अनंत गुणिले 1 अधिक अनंत. असं काय झालं? हा चौपन्न का पुद्गल परिवर्तनाचा उत्कृष्ट काळ. पूर्ण होणार नाही ना हे. हा, झोपला तर पूर्ण आपल्याला भीती वाटायला पाहिजे की किती काळ आपण भटकलोय. असं एक पुद्गल परिवर्तन आपलं झालं नाही. निगोदातून निघाल्यानंतर असे अनंत पुद्गल परिवर्तन आपण केले तरी आपण इथं निष्ठायचं बघत नाही संसारातून. आणि ते अनंत आपण पुद्गल परिवर्तन ग्रहण करत असताना किती किती दुःख भोगले. हे सगळं करायला आपण सगळीकडे फिरलोय चारी गतीमध्ये 84 लाख योनीमध्ये.
मग एक एक वेळेला आपण परिवर्तन करेपर्यंत किती पर्याय निर्माण केले असतील तर एवढा आणि तेव्हा ग्रहण करायला किती काळ जाणार तेवढ्या तोपर्यंत किती पर्याय झाले आपल्या. एक तुमचं फक्त एवढं करायला जाण्यानंतर पर्याय गेल्या आणि पुन्हा सगळे पुढचे करायला किती आनंद पर्याय गेले आपल्या. मग आता हे द्रव्य परिवर्तन आपल्याला पूर्ण करायचं म्हणजे परत आता ह्याचा अभाव करायचा असेल तर काय करायला पाहिजे. एक तर सम्यक्त्वाची उत्पत्ती व्हायला पाहिजे आणि सम्यकाची उत्पत्ती झाल्यानंतर सुद्धा ठोकू बसायचं नाही. अर्धपुत्र परिवर्तन काय मिळायचं नाहीये. तर त्याच्यातून सुद्धा लवकर मोक्षाला जायला पाहिजे. तर त्यासाठी सतत आपण पुरुषार्थ करत राहायला पाहिजे. तुम्ही आता म्हटलं कमी जास्त काळ हे होण्यासाठी परिणामाचंच हे पाहिजे ना, म्हणजे परिणाम जास्त सगळंच बाकीच आहे की कर्माचा उदय परिणाम त्याचं ग्रहण करणं हे सगळंच त्याच्यावर अवलंबून आहे ना. आता सांगितलं की कोण कुठलं काम लवकर लवकर करतंय कोण उशिरा करतंय. तर परिणामच फक्त कारण आहे असं नाही. त्याची योग्यता पण आहे त्या जीवाची त्याचं निमित्त पण आहे. हे विशुद्धीला परिवर्तन थोडंच होणार. हे सगळं अज्ञानानं परिवर्तन झालेलं आहे ना. मिथ्यात्वामुळे सगळे परिवर्तन झालेलं आहे. मिथ्यात्वाचा अभाव झाला की तुमच्या त्याच वेळेला सगळा संसार अर्धबुद्ध परिवर्तन मात्र शिल्लक राहिला. आनंद संसाराचा छेद झाला आणि तिथे राहिला फक्त एक उद्गार परिवर्तन सुद्धा तुम्ही पूर्ण करणार नाही. संसारामध्ये राहणार नाही ठरलं त्यावेळेला. ते पण जास्तीत जास्त काय सांगितलं अर्धबुद्ध परिवर्तन. सगळेजण अर्धबुद्ध परिवर्तन राहणार असं नाही. पण हा नियम झाला की सम्यक्त झाल्यानंतर जास्तीत जास्त संसारात किती काळ राहील अर्धबुद्ध परिवर्तन. म्हणजे परिवर्तन पण पूर्ण नाही. आता अनंत परिवर्तन केले तर एखादं अर्ध झालं तर तरी पण ठीक आहे. सम्यक्त झाल्यानंतर हा ते पण मोठंच आहे खरंच सांगितलं तरी पण. म्हणजे अर्धपद परिवर्तन आहे ना तिच्याकडे पद परिवर्तनाचा अर्ध घ्यायचं का उत्कृष्ट पद परिवर्तनाचा अर्ध घ्यायचा तसले कुठे शास्त्रात नाही ते सामान्यपणे सांगितले. जगण्याचं पण घेऊ शकतो आपण परिवर्तनाचं. जगाने बुद्ध परिवर्तनाचं घ्यायचं त्याचं अर्ध राहणार. चला आता आपलं एवढं बुद्ध परिवर्तन बस झालेलं. एवढं तर चिंतन करा उद्यापर्यंत किती वेळा ग्रहण केले हे 4 कसे परिवर्तन सगळे पूर्ण झाले. त्यानंतर पुढचे एकदम सोपे क्षेत्र द्रव्य परिवर्तनापेक्षा तर पुढचे सोपे क्षेत्र परिवर्तन काल परिवर्तन भाव भाव आणि भाव याच्यामध्ये जास्त गणित नाहीये. आपण एकदा कानावर शब्द पडायला पाहिजे. सांगितलं भाभी अवघड आहे मला काही समजत नाही. मग घरात बसून काय केलं अशुभामध्ये घालवला का शुभामध्ये घालवला. त्या संसारामध्ये कधी अशुभामध्ये जातो ना. तिथं येऊन निदान हे शब्द आता एकदा तुम्ही ऐकला परत आणि जेव्हा ऐकत त्याला चांगलं समजेल. आज पहिल्यांदा ऐकला आता दुसऱ्यांदा तुम्ही सांगितलं समजा तर चांगलं ग्रहण होणार नाही. तिसऱ्यांदा सांगितल्यावर अजून ग्रहण होणार. म्हणून एकदा तरी हे सगळे शब्द आपल्या कानावर जायला पाहिजेत. म्हणून कधी शास्त्राला घाबरायचं नाही. संसारात मात्र घाबरत नाही. किती पण कठीण परिस्थिती होते आम्ही त्याला लढायला तयार आहे. आणि तर काय अवघड आलं की नको हे अवघड आहे आता ते काय शास्त्र आपल्याला कळत नाही गेलेलं बरं लगेच. तरी तर लक्षात हा रस्ता असाच असतोय. कधी थोडा चढ असतोय कधी उतार असतोय. त्यामुळे चढायला घाबरायचं नाही. चढून जायचं आणि उतरायचं परत. जाना हा मी शुद्ध चैतन्य जीव आहे. ज्ञानदर्शन संपन्न आहे. हा मी ज्ञानयोग आहे. जाणणाराच आहे. हे पंच परिवर्तन संसार या माझ्या ध्रुव स्वरूपात नाहीच. किती पर्यायामध्ये मी फिरलो तरी मी शुद्ध चैतन्य स्वरूप जीवच आहे. मी त्या पर्याय रूप पण झालो नाही किंवा त्या शरीर रूपही झालो नाही. सगळ्या पर्यायामध्ये व्यापक असणारा जो आपला एकत्व स्वरूप विज्ञान घनस्वरूप निज आत्मा त्याला जाणा त्याला विषय करा. त्या रूपाने स्वतःचा अनुभव करा. सच्चिदानंद स्वरूप ज्ञानानंद
नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोरे उठा पटपट पुढचा वेळ मग तुमच्या जातोय सगळे नाटक समयसर घ्या कोणतरी मदत करायला उठा कविता घ्या पुस्तक घ्या सगळ्यांना घ्या. बंद झालं ते. डन आलं डन डन ओके हां